नमस्कार, मी माधुरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. इथे बघा किती छान अशी वांग्याची वाढ झालेली आहे आणि वांगी सुद्धा लागलेली आहेत मस्त लहान लहान. आणि आज आपल्याला भाज्या तोडायच्या आहेत. भरपूर दिवस झालेले आहेत, भाज्या सुद्धा मी तोडलेल्या नाही गार्डन मधून. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि सुरुवात आपण वांग्यांपासून करूया. इथे बघा मी वांगी तोडायला घेतलेले आहेत आणि ह्या वांगी बघा मी लावलेल्या नाही तरी सुद्धा मस्त आज मला वांगी भेटतील बघा माझ्या गार्डन मधून. कारण मी मागच्या हिवाळ्यामध्ये भरपूरच ही वांगी लावलेली होती आणि भरपूर खाल्ली सुद्धा आणि काही झाडावरच पिकून गेली आणि त्याच्याच ह्या बिया पडलेल्या आहेत. त्याच्यापासूनच हे रोपे तयार झालेले आहेत आणि बघा अगदी फ्री मध्ये आज मला वांगी तोडायला भेटतात बघा. काही काहीही मेहनत न करता बघा आणि थोडीशी वांगी तोडलेली आहेत. आणि ही वांगी बघा भरपूर अशी गुच्छांमध्ये लागतात, म्हणून तुम्ही सुद्धा लावा तुम्हाला जर वांगी खायला आवडत असतील तर. आणि बघा हे मस्त असे लहान असतानाच तोडायचे असतात, नाहीतर त्याच्यामध्ये बिया तयार होतात. आणि आता मी सर्व वांगी तोडून घेते आणि जर तुम्हाला बाग वगैरे करायला आवडत असेल तर तुम्ही ही वांगी सुद्धा लावा तुमच्या बागेमध्ये. 2-3 झाडे लावली तरी सुद्धा भरपूर आपल्याला भाजी तयार होईल एवढी वांगी निघतात बागेतून. म्हणून तुम्ही ही नक्की वांगी लावा. इथे बघा भरपूर दिवस झालेले आहेत आणि भाज्या सुद्धा मी तोडलेल्या नाहीत आणि बघा वांगी भरपूरच पिवळी पडून गेलेली आहेत. आणि हे बघा ही जुनी वांगी आहे, त्याला एक वांग आता लागलेलं आहे. आणि हे वांग खूप छान आहे चवीला. कडू वगैरे काहीच लागत नाही, मस्त. आणि बिया सुद्धा मस्त कोवळ्या असतात आतमध्ये, त्याच्यामुळे खायला खूप छान आहे. आणि बघा जे आता तुम्हाला मी दाखवलं त्याच्यातीलच हे वांग बघा पूर्णपणे पिकून गेलेलं आहे आणि ग्रो बॅग मध्ये पडलेलं आहे. आणि आजूबाजूला बघा किती छान असे रोपे तयार झालेले आहेत. हे जेव्हा रोपे होतील तेव्हा मी ग्रो बॅग मध्ये लावणार आहे. आणि हे साईडला काय उगवलं माहिती नाही मला, नंतरच समजेल काय आहे ते. आणि माझी वांगी तोडून झालेली आहेत आणि बघा आज मला एवढी वांगी भेटलेली आहेत माझ्या गार्डन मधून. इथे बघा कोबी आहे आणि कोबी सुद्धा जुनीच आहे. ही लेट कोबी लावलेली त्याच्यामुळे आता कापायला तयार झालेली आहे. आणि मागच्या वेळेस जी आम्ही कोबी कापली होती ती खूप छान त्याची भाजी झाली आणि मस्त लागली चवीला. आणि आता ही एक होती ती आता मी तोडलेली आहे. इथे बघा दुधी भोपळा आहे आणि दुधी भोपळा सुद्धा तयार होत आहे बघा. इथे बघा कारली आहे आणि कारली सुद्धा आपल्याला आज तोडायला भेटणार आहे. आणि कारली तोडून फक्त एकच आठवडा झालेला आहे आणि आज पुन्हा आपल्याला कारली भेटणार आहे माझ्या गार्डन मधून. इथे बघा मस्त असा वेल पसरलेला आहे आणि कारली सुद्धा लागलेली आहेत. आणि बघायला मी खत सुद्धा दिलेलं नाही तरी सुद्धा मस्त मला तोडायला भेटणार आहेत कारली. आणि इथे बघा थोड्याशा वाकड्या झालेल्या आहे. मला वाटतं मी खत वगैरे दिलेलं नाही त्याच्यामुळे हे वाकडे झालेले आहेत. पण आता ही कारली तोडून झाल्यानंतर मी याला मस्त खत देणार आहे. आणि मग पुन्हा मस्त आपल्याला गार्डन मधून कारली भेटेल. आणि ही कारली माझ्याकडे वर्षभरापासून आहे. मी फक्त एकदाच कारली विकत आणलेली होती आणि आता त्याच कारली मी लावते. आणि सुरुवातीची जी कारली लागलेली असते ती तशीच ठेवून देते. ती पूर्णपणे पिकून झाल्यानंतर त्याच्या बिया काढून ठेवते आणि थोड्याशा सुकवते ओली असल्यामुळे. आणि त्याच पुन्हा लावते आणि बघा सततच कारली मला बागेमधून भेटतात. आणि ही कारली 1 वर्षापासून माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी कधीच कारली आणलेली नाही विकत वगैरे. आणि फक्त हीच मी लावते आणि त्याच्यातूनच कारली मस्त अशा मला भेटतात, भाजी पूर्ण होईल एवढे कारले निघतात बघा. आणि इथे मी पूर्ण कारली तोडलेली आहे, मस्त बघा दिसतात. आणि कुठेच कारली खराब झालेली नाही, आतमध्ये सुद्धा मस्त छान अशी आहे. म्हणून तुम्ही सुद्धा नक्की लावा. इथे बघा मिरचीचं झाड आहे आणि झाड सुद्धा जुनं आहे. आणि भरपूर वेळा मी मिरच्या तोडलेल्या सुद्धा आहेत आणि आता बघा भरपूरच लहान लहान मिरच्या लागलेल्या आहेत. झाड जुनं आहे त्याच्यामुळे साईज मिरच्यांची आता छोटी झालेली आहे. आणि सर्वच पिकलेले आहेत पूर्ण मिरच्या, कारण भरपूर दिवस झालेले आहेत आणि तोडलेल्या नव्हत्या म्हणून सर्व लाल होऊन गेलेल्या आहेत. आणि काही मिरच्या तर सुकून सुद्धा गेलेल्या आहेत बघा. आणि ज्या हिरव्या वगैरे आहेत आणि लाल झालेल्या आहेत ओलसर आहेत त्या सर्व मी तोडून घेणार आहे. आणि नंतर तुम्हाला मी दाखवते आज मला किती मिरच्या भेटलेल्या आहेत त्या. इथे बघा माझ्या मिरच्या तोडून झालेल्या आहेत आणि बघा आज मला एवढ्या मिरच्या भेटलेल्या आहेत आणि काही मी झाडावरच सोडून दिलेल्या आहेत. आणि इथे बघा पेरू आहे माझा आणि पेरू सुद्धा बघा लागायला सुरुवात झालेली आहे बघा.
मस्त मी आताच लावलेला होता पावसाळ्यामध्ये पेरू. आणि हा बघा अंजीर आहे आणि अंजीर सुद्धा मी पूर्णपणे छाटून टाकलेला आहे. तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ अंजीरचा का, याला भरपूरच अंजीर लागलेले होते. इथे बघा आंबा आहे आणि आंबे सुद्धा आता पिकलेले आहेत. पूर्णपणे तयार झालेले आहेत आंबे आणि थोडेसे हिरवे आहेत, म्हणून मी आता पूर्ण तोडून घेणार आहे. आणि बघा सकाळी सकाळी आल्यानंतर मला मस्त असा आंबा भेटलेला आहे आणि बघा किती छान आहे आणि सुगंध एवढा छान येतोय आंब्याचा. आणि इथे बघा माझी ॲपल बोर आहे आणि एवढी बोरं लागलेली आहेत की सांगायलाच नको. कारण आत्ताच 5-6 महिने झाले असतील आणि बोरं बघा ती पूर्ण आम्ही खाल्ली आणि बघा दुसरी लागलेली आहेत आणि झाड पूर्णपणे भरून गेलेले आहेत. आणि बघा अजून याला सुद्धा कुठलंही खत वापरलेलं नाही तरी सुद्धा बघा पूर्ण बोर भरून गेलेले आहे. आणि ही जास्वंद आहे, ही जास्वंद बघा याला कळ्या सुद्धा मस्त आलेल्या आहेत आणि ही मी कटिंग पासून लावलेली होती आणि आता पूर्ण कळ्या आलेल्या आहेत. आणि ही सुद्धा जास्वंद आहे, याचं पूर्ण पिवळी फुले येतात आणि बघा त्याला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत, पण ही थोडीशी नाजूक आहे. आणि इथे बघा हे बुके मधलं झाड आहे आणि एवढी छान अशी फुले येतात. आता तर पूर्णच झाडाची वाढ सुद्धा मस्त झालेली आहे आणि छोट्याशाच कुंडीमध्ये आहे बघा, लावलेलं तेव्हा सिंगलच होतं आणि आता बघा झाड मस्त झालेलं आहे. आणि आता तुम्हाला मी दोन्ही पण दाखवते, दोन्ही साईडने मस्त फुले आलेली आहेत आणि झाडाची वाढ सुद्धा मस्त झालेली आहे. छोट्याशाच कुंडीमध्ये आहेत बघा किती छान आहेत आणि खूप फुले टिकतात. इथे बघा गुलाब आहे आणि गुलाब सुद्धा मस्त वाढ झालेली आहे गुलाबाची. आणि गुलाबाची छाटणी तर मी सततच करते आणि सतत फुले येतात. खूप उन्हाळा आहे तरी भरपूरच फुले येतात. इथे बघा मोगरा आहे आणि मोगऱ्याला सुद्धा भरपूरच फुले आलेली आहेत आणि पूर्ण उन्हाळाभर फुले आलेली आहेत. आणि एक मोगरा आहे त्याला तर हिवाळ्यापासूनच आलेली आहेत फुले. आणि बघा अजून कळ्या सुद्धा आहेत आणि भरपूर फुले येऊन गेली, पूर्णपणे खाली पडलेली होती मस्त. आणि हे बघा हे कृष्णकमळ आहे, थोड्या वेळाने फुलेल कारण आता मी सकाळीच भाज्या तोडल्या त्याच्यामुळे अजून फुललेलं नाही आहे. आणि इकडे बघा हा डब्बलचा मोगरा आहे, त्याला बघा त्याला सुद्धा आता फुले यायला लागलेली आहेत. आणि हा गुलाबासारखा मोगरा आहे बघा, बटर मोगरा बोलतात त्याला. आणि इथे बघा ड्रॅगन आहे, सगळीकडेच पसरलेला आहे बघा तोंडलीचा वेल. आणि आता हे पूर्णपणे जंगल सारखं झालेलं आहे. जेवढी पण तोंडली लागलेली आहेत ती सर्व तोडून घ्यायची आहेत आणि पूर्ण तोंडलीच्या वेलाची हार्ड प्रूनिंग करायची आहे. आणि ड्रॅगन सुद्धा आपल्याला कट करायचं आहे कारण आता ड्रॅगनला फुले येतील आणि मस्त आपल्याला फळे खाण्यासाठी भेटतील, म्हणून ड्रॅगन सुद्धा कट करायची आहे आपल्याला. आणि इकडे बघा भरपूरच वेल पसरलेला आहे. आता मी तोंडली सुद्धा तोडून घेते आणि तुम्हाला मी दाखवते किती आज मी तोडली ती. आणि थोडीशी मी आधी सुद्धा तोडलेली होती, मला द्यायची होती घरी म्हणून मी तोडलेली होती. आणि हा वेल मी पावसाळ्यामध्येच लावलेला आहे आणि आता सगळीकडेच मस्त असा पसरलेला आहे. 1-2 वेळा मी हार्ड प्रूनिंग सुद्धा केलेली होती कारण भरपूर पसरतो आणि सगळ्या झाडांवर जातो, त्याच्यामुळे झाडांची चांगली वाढ होत नाही. आणि म्हणून मग मी त्याची हार्ड प्रूनिंग करते आणि हार्ड प्रूनिंग केल्यानंतर 1-2 दिवसामध्ये छान असे नवीन फुटवे येतात आणि भरपूर लागतात तोंडली. आणि जर माझ्याकडे जागा व्यवस्थित असती तर मी मस्त त्याला नेट बांधलं असतं, पण पसरायला व्यवस्थित जागा नाही त्याच्यामुळे असे झाडांवर वगैरे जातात. आणि इथे बघा ही आज मला एवढी तोंडली भेटलेली आहे आणि मी मागे सुद्धा तोडलेली होती, ती सुद्धा आता मी तुम्हाला दाखवते. इथे बघा मी वांगी सुद्धा तोडलेली आहेत आणि आतमध्ये तोडली आहेत. आणि ही वांगी फक्त किचन गार्डन मधलीच आहे, म्हणजे खाली माझं गार्डन आहे त्याच्यातली आहेत आणि वरती टेरेसवर सुद्धा माझं गार्डन आहे. आणि हे बघा आता ही मी देणार आहे घरी. इथे बघा माझा शेवगा आहे आणि खूप छान अशी शेवग्याचे पानं बघा कोवळी कोवळी आहेत आणि शेवगा भरपूर उंच झालेला आहे, वरती पूर्णपणे पातळ झालेला आहे, म्हणून शेवगा सुद्धा आता कट करायचा आहे. आणि आता तो सर्व कट करून घेणार आहे म्हणजे छान असे नवीन फुटवे येतील आणि मस्त पुन्हा आपल्याला पानं किंवा शेंगा वगैरे खायला भेटतील. आणि इथे कोवळा असल्यामुळे मी याची भाजी बनवणार आहे. आता हे पूर्ण तोडून घेतलेलं आहे आणि पाला सुद्धा आता मी तोडून घेते. इथे बघा मी पाला तोडून घेतलेला आहे आणि किती छान आहे बघा, मस्त कोवळा कोवळा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.